नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं आपल्या ध्यान शिक्षणाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, आज आपण पाहणार आहोत सीटेट 2026 साठी SST मधील प्रारंभिक समाज याच्यावरती वारंवार विचारले जाणारे क्वेश्चन, जे की अतिशय इम्पॉर्टंट आहेत आणि हे तुम्हाला प्रत्येक वर्षी विचारले जातात. त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला विनंती आहे की आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. चला तर बघूया आपल्याला कोणते प्रश्न विचारले जातात. हे क्वेश्चन्स तुम्हाला वारंवार विचारले गेलेले आहेत. हे रिपीटेड क्वेश्चन्स आहेत. जर तुम्हाला माहिती अजून हवी असेल तर तुम्ही सीटेटचे SSTचे मागचे पेपर बघू शकता. तर बघा, आपला पहिला प्रश्न आहे, इनमें से कौन सा स्थल महापाषाणिक पुरास्थल के रूप में जाना जाता है. तर बघा, याच्यामधलं कोणतं स्थळ आहे जे पुरास्थळ म्हणून ओळखलं जाते. तर बघा, एक आहे भीमबेटका, 2 आहे चिराद, 3 आहे हुसगी आणि 4 आहे आदी चन्नलूर. तर बघा, ह्याच्यातलं योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, जे की आहे आदी चन्नलूर. तर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे आपला, शतुरमुर्ग के अंडों से मनके किस काल में बनाए गए थे. तर बघा, शतुरमुर्गाच्या अंड्यापासून मनके कोणत्या काळात बनवले गेले होते. तर बघा, एक आहे पुराण पाषाण काल, 2 आहे मध्य पाषाण काल, 3 आहे नवपाषाण काल आणि 4 आहे महापाषाण काल. तर बघा, हे काल अतिशय इम्पॉर्टंट आहेत आणि जे आपल्याला एक्झाम मध्ये विचारले जातात. तर ह्या चारही काळांमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुम्हाला जाऊ शकतो म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट आहे, हे व्हेरी IMP आहे, ह्याच्यावरती क्वेश्चन्स हे विचारले जातात. तर बघा, याचे योग्य उत्तर आहे शतुरमुर्गाचे अंडे कोणत्या काळामध्ये होते. तर बघा, याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कोणतं, महापाषाण काल. महापाषाण कालामध्ये काय होते तर शतुरमुर्ग के अंडों से मनके बनाए गए थे. तर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे, निम्नलिखित में से कौन सा पुरापाषाण स्थल है. तर बघा, कोणतं पुराण पाषाण स्थल आहे हे आपण सांगायचं आहे. एक आहे भीमबेटका, 2 आहे बुर्ज होम, 3 आहे इनामगाव आणि 4 आहे हल्लूर. तर बघा, याचं योग्य उत्तर आहे कोणतं. तर योग्य उत्तर आहे याचं 1, भीमबेटका. भीमबेटका हे काय आहे तर पुरापाषाण स्थळ आहे. कोणतं, भीमबेटका. अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा तुम्ही व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका. किस स्थान पर मृतक को प्राय उत्तर की ओर सिर करके दफनाया जाता था. तर बघा, कुठे मेलेल्या माणसाला उत्तरच्या दिशेला डोकं ठेवून काय केलं जात होतं तर दफन केलं जात होतं. तर पर्याय आहेत आपला 1 इनामगाव, 2 आहे मेहरगड, 3 आहे बुर्ज होम आणि 4 आहे भीमबेटका. तर बघा, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बुर्ज होम. इथं काय केलं जात होतं तर मृतक को प्राय उत्तर की ओर सिर करके दफनाया जाता था. तर पुढचा प्रश्न बघा. निम्नलिखित में से कौन सा आर्कटेक का खाद्य संग्राहक के एक स्थान से दूसरे स्थान की ओर घूमते रहने का कारण नहीं था. तर बघा, आखेटक खाद्य संग्राहक के एक स्थान से दूसरे स्थान घूमते रहने का कारण नहीं था. तर बघा, पर्याय आहेत आपले पर्याय क्रमांक 1 एक स्थान पर रहने से संसाधनों में कमी हो जाती थी, 2 उन जानवरों का पीछा करना जिसका वे शिकार करते थे, 3 संसाधनों के लिए अन्य आखेटक खाद्य संग्राहक समूह से संघर्ष करना आणि 4 जन संसाधनों की खोज करना. तर बघा, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संसाधनों के लिए अन्य आखेटक खाद्य संग्राहक समूहों में संघर्ष करना, हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्राचीन डॅश डॅश में प्राचीन शैल चित्रकला मिली है. तर बघा, कुठे आपल्याला प्राचीन चित्रकला मिळाली आहे. तर बघा, पर्याय आहेत आपले पर्याय क्रमांक 1 आहे कर्नाटक तथा तमिळनाडू, 2 आहे तमिळनाडू तथा आंध्र प्रदेश, 3 आहे आंध्र प्रदेश तथा ओडिशा आणि 4 आहे मध्य प्रदेश तथा उत्तर प्रदेश. तर बघा, प्राचीन
शैल्य चित्रकला आपल्याला मिळाली आहे ती म्हणजे मध्य प्रदेश तथा उत्तर प्रदेशमध्ये आपल्याला शैल्य चित्रकला मिळालेली आहे, जी की प्राचीन आहे। तर पुढचा प्रश्न बघूया। महापाषाणों के विषय में निम्नलिखित कथनों में से कौन सा कथन सही है? तर बघा, महापाषाणाच्या विषयामध्ये खालीलपैकी कोणते कथन सही आहे म्हणजे बरोबर आहे हे आपण सांगायचं आहे। तर एक आहे, ये पत्थर के औजार बनाने के लिए कच्चा माल उपलब्ध कराते थे। तर काय करत होते ते? पत्थर दगडाचे अवजार बनवण्यासाठी कच्चा माल उपलब्ध करत होते। ये सभी भूमिगत और दृष्टि से ओझल रूप में पाए गए थे। तर काय होतं ते? भूमिगत आणि दृष्टीपासून काय होतं ते? ओझल म्हणजे न दिसणारा असं ते पाए गए थे। ये सभी उपमहाद्वीप के उत्तर पश्चिम में संकेंद्रित थे। इनका उपयोग दफन करने की जगहों को चिन्हित करने के लिए किया जाता था। तर बघा, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, इनका उपयोग दफन करने की जगहों को चिन्हित करने के लिए किया जाता था। तर कशाचं? तर महापाषाण के विषय में कुठलं कथन बरोबर आहे ते आपण सांगायचं होतं। तर महापाषाणमध्ये काय केलं जात होतं? तर त्याचा उपयोग दफन करने की जगहों को, जिथं मृत व्यक्ती दफन करत होते तिथं काय करत होते? तर तिथं चिन्हित, उन जगहों को चिन्हित करने के लिए किया जाता था। तर पुढचा प्रश्न बघा। दिए गए कथनों ए और बी को पढ़िए और सही उत्तर का चयन कीजिए। तर बघा, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात, जे की अगदी व्यवस्थित तुम्ही रीड करायचे आहेत आणि नंतर त्या प्रश्नांचं उत्तर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने द्यायचं आहे। तर बघा, कथन काय आहे? एक आहे, मेहरगढ़ पाकिस्तान के बोलन दर्रे के पास एक उपजाऊ मैदान में स्थित है। तर मेहरगढ़ हे कुठं आहे? पाकिस्तानमध्ये बोलन दर्रे के पास आहे, जिथं की उपजाऊ मैदान स्थित आहे, तिथं ते आहे मेहरगढ़ पाकिस्तानमध्ये। दुसरा आहे बी, यहाँ खेती और पशुपालन के साक्ष पाए जाते हैं। तर बघा, मेहरगढ़ हे पाकिस्तानमध्ये आहे आणि तिथं काय आहे? तर यहाँ खेती और पशुपालन के साक्ष पाए जाते हैं। तर बघा, हे दोन्ही विधान दिलेलं आहेत आणि याचं खाली आपल्याला कुठं दिलेलं आहे, तर ते बरोबर आहे की असत्य आहे ते आपण सांगायचं आहे। तर बघा, कुठ एक म्हणजे पर्याय क्रमांक 1, ए असत्य है और बी सत्य है। तर बघा, एक हे असत्य आहे आणि बी हे काय आहे? तर सत्य आहे। 2 आहे, ए और बी दोनों असत्य है। तर ए आणि बी हे काय आहे? दोन्ही सुद्धा चुकीचंच आहे। 3 आहे, ए और बी दोनों सत्य है। पहिलं आणि दुसरं पण विधान काय आहे? तर बरोबर आहे। आणि 4 आहे, ए सत्य है और बी असत्य है। तर चौथा आहे, ए म्हणजे पहिलं विधान हे सत्य आहे आणि बी विधान म्हणजे दुसरं विधान हे असत्य आहे। तर बघा, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ए और बी दोनों ही सत्य है। काय आहे आपलं उत्तर? विधान 1 आणि विधान 2 दोन्हीही बरोबर आहेत। म्हणजे मेहरगढ़ पाकिस्तानमध्ये आहे, जे की बोलन दर्रे के पास एक उपजाऊ मैदान में स्थित आहे आणि तिथं काय केलं जातं? तर खेती आणि पशुपालन हे साक्ष पाए जाते हैं, म्हणजे शेती आणि पशुपालन तिथं केलं जातं। पुढचा प्रश्न, एक महापाषाण कब्र में 2 कंकालों के अवशेष थे। इन दोनों में से महिला के कंकाल का अनुमान लगाने हेतु देखना होगा। तर बघा, एक महापाषाण कब्र होती, म्हणजे महापाषाण काळातली कब्र होती आणि त्याच्यामध्ये 2 कंकाल म्हणजे 2 सापळे होते। तर त्याच्यामध्ये महिलेचं आणि दुसरं कुणाचं आहे हे समजण्यासाठी कोणता अनुमान लावावा लागेल? म्हणजे कशावरून आपण ठरवू शकतो की हे कंकाल कोणाचं आहे किंवा हा सापळा कोणाचा आहे, महिलेचा आहे, आपण कशा प्रकारे शोधू शकतो? तर बघा, एक आहे हड्डियों की संरचना। 2 म्हणजे सापळ्याची संरचना कोणत्या प्रकारची आहे हे बघितलं जातं। 2 कंकालों के साथ मिले आभूषण, म्हणजे कंकाल हड्डियों सोबत जे तुम्हाला आभूषण म्हणजे जे ते घालत होते ते आभूषण। 3 कंकालों के आकार, म्हणजे हड्डीचा जो आकार आहे त्याच्यावरून सुद्धा आपण ओळखू शकतो। डी कंकालों के साथ मिले खाना पकाने के बर्तन, म्हणजे त्या सापळ्याबरोबर किंवा त्या कंकाल बरोबर जे जेवण बनवण्याचे जे बर्तन भेटले आहेत, जे भांडी भेटले आहेत, त्याच्यावरून आपण शोधू शकतो का, असं इथं दिलेलं आहे। तर बघा, खाली कूट दिलेलं आहे की कोणत्या कोणत्या गोष्टीवरून आपण ओळखू शकतो की हे कंकाल महिलेचं आहे। तर बघा, कूट आपल्याला इथं दिलेला आहे। एक आहे
ए और सी, 2 आहे केवल डी, 3 आहे केवल ए आणि 4 आहे ए आणि बी. तर बघा याचं योग्य उत्तर आहे ए आणि सी. काय आहे ते आपण बघूया. ए आणि सी. ए म्हणजे हड्डियों की संरचना, ए आणि सी. बरोबर आहे. हड्डियों की संरचना म्हणजे त्या हड्डियांची संरचना कोणत्या प्रकारची आहे आणि कंकालों की आकार म्हणजे त्या हड्डियोंचा किंवा कंकालचा जो आकार आहे त्याच्यावरून आपण ओळखू शकतो की हे जे कंकाल आहे ते एका महिलेचं आहे किंवा नाही, अशा प्रकारे आपण शोधू शकतो. तर पुढचा प्रश्न आहे, पुरास्थल के संदर्भ में निम्नलिखित में से कौन सही है? तर एक आहे, वह स्थान जहाँ वस्तुओं के अवशेष मिलते हैं. 2, ये केवल जमीन के ऊपर ही पाए जाते हैं. 3, ये केवल जमीन के अंदर ही पाए जाते हैं. आणि 4, ये समुद्र और नदी के तल में भी पाए जाते हैं. तर बघा हे असं विधान दिलेलं आहे आणि याचं कूट आपल्याला काय दिले बघूया. तर बघा एक आहे ए बी सी, 2 आहे केवल डी, 3 आहे केवल ए आणि 4 आहे ए और बी. तर बघा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 केवल ए. तर पुरास्थळच्या संदर्भात कोणतं वाक्य सही आहे हे आपण सांगायचं आहे म्हणजे बरोबर आहे. तर बघा केवल ए इथं सांगितलेलं आहे. केवल ए म्हणजे वह स्थान जहाँ वस्तुओं के अवशेष मिळते, हे बरोबर आहे. पुरास्थळ म्हणजे काय? पुरापाषाण स्थळ म्हणजे पूर्वी होऊन गेलेल्या गोष्टींचं जिथं संदर्भ लागतो आपल्याला, जे अवशेष मिळतात, ज्याची माहिती मिळते, इतिहास समजतो, त्याला आपण काय म्हणतो तर पुरास्थळ असं म्हणतो किंवा पुरास्थळ असं म्हणतो. म्हणून आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. तर पुढचा प्रश्न बघा, हम यह आज कैसे जानते हैं कि पुरापाषाण युग में भारत में शतुर्मुर्ग होते थे? तर बघा आपण आज कसं ओळखू शकतो की पुरापाषाण युगात भारतामध्ये काय होते तर शतुर्मुर्ग होते, हे आपण कसं ओळखू शकतो? तर बघा पर्याय क्रमांक 1 आहे, विदेशी यात्रियों के वृत्तांतों में इनका वर्णन किया है. म्हणजे जे विदेशी यात्री आपल्या भारतामध्ये येऊन गेले त्यांनी त्यांच्या वृत्तांतामध्ये त्यांनी जो लेख लिहिलाय त्याच्यामध्ये तिथं वर्णन करून ठेवलंय की भारतामध्ये काय होते तर शत्रुमृग होते. 2, उस समय की कृतियों में इन पक्षियों का विविध लेख हमें मिलता है. तर बघा त्यावेळेचे जे कृती होतं, साहित्य होतं, त्याच्यामध्ये आपल्याला विविध लेखांमधून माहिती मिळते. तर हे सुद्धा नाही आणि हे सुद्धा नाही. तर 4, शतुर्मुर्गों पर मौखिक स्मृतियों हमारे पास दिल्ली के राष्ट्रीय संग्रहालय में अभिलेखित है. तर हे सुद्धा नाही. तर ह्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, महाराष्ट्र के पटने पुरास्थल से शतुर्मुर्ग के अंडों के अवशेष मिले हैं. तर बघा महाराष्ट्रामधील पटना हे शहर आहे आणि तिथं काय झालं होतं तर पुरातन काळामध्ये शतुर्मुर्गाचे काय सापडले होते तर अंड्याचे अवशेष तिथं मिळाले होते. याच्यावरून आपण सांगू शकतो की महाराष्ट्र हे काय आहे तर महाराष्ट्रामध्ये भारतातील पुराणपाषाण काळात काय होतं तर शतुर्मुर्ग होते, हे आपण यावरून सांगू शकतो. तर बघा अशा प्रकारे आपण सीटेट मध्ये SST मध्ये प्रारंभिक समाजवरती वारंवार विचारले जाणारे प्रश्न आपण पाहिलेले आहेत, जे की रिपीटेड क्वेश्चन्स आहेत आणि अतिशय महत्त्वाचे आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.